आसाममधल्या पुरामुळे कोळसा येणं बंद झालं आणि आपल्याकडच्या कोळशाचं पितळ उघडं पडलं। पण ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही। केंद्राच्या कोट्यातून वीज घेऊन किंवा खासगी व्यावसायिकांकडून महागडी वीज विकत घ्यावी लागते। विजेची वाढती गरज पाहता गेली 2 दशकं राज्य सरकारनं थर्मल पॉवर म्हणजेच औष्णिक विजेच्या क्षेत्राकडे गांभीर्यानं पाहिलं नाही असं म्हटलं जात आहे। आपण कोळसा बरोबर घेऊ शकत नाही। ह्या लोकांची जी पूर्ण यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणेसारखीच आहे। ह्या लोकांनी काही वर्षापूर्वीला एक एजन्सी अपॉइंट केली होती। त्या एजन्सीमध्ये फक्त कोऑर्डिनेशन वेस्टर्न कोलफिल्ड्स आणखी एमएससीबीचं कोऑर्डिनेशन करण्याकरता ते चालू झालं होतं, पण तेही पूर्ण होऊ शकलं नाही। निजी स्वार्थ आणखी हे जे सध्या काही जे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे चांगल्या दर्जाचा कोळसा महाजेनकोला कधी मिळाला नाही। नागपूरजवळ खापरखेडा इथं वीज केंद्र सुरू करून अर्धशतक उलटलं। त्यावेळी महाराष्ट्रात उभी करण्यात आलेली सर्व वीज केंद्र 5000 कॅलोपिक व्हॅल्यू म्हणजेच उच्च दर्जाच्या कोळशासाठी उभारण्यात आली होती। पण गेल्या 10 वर्षात कोळशाची प्रत बिघडली आणि विजेचं उत्पन्न क्षमतेपेक्षा कमी होण्याचं सत्र सुरू झालं। सध्या या केंद्रांमध्ये मिळणारा कोळसा हा 3000 कॅलोपिक व्हॅल्यू इतका आहे। चंद्रपूरच्या या थर्मल पॉवर प्रकल्पाला जवळपास 30 वर्ष पूर्ण झाले आहे। तांत्रिक अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पाला कधी अपुरा पाणी पुरवठा तर कधी निकृष्ट दर्जाचा कोळसा यामुळे पुरेपूर विजेचं उत्पन्न घेता येत नाही। या प्रकल्पात जर काही तांत्रिक बाब निर्माण झाली तर याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होतो, कारण याच प्रकल्पावर संपूर्ण राज्य अवलंबून आहे। चंद्रपूर हे राज्यातील सर्वात मोठं औष्णिक वीज निर्मिती केंद्र। मोठी क्षमता असूनही आवश्यक ती वीज निर्मिती होत नाही, कारण कोळशामध्ये शेकडो ट्रक दगड निघतो। खडबडून जागा झालेल्या सरकारनं आता कोळसा पुरवणाऱ्या वेस्टर्न कोल फील्डला याच कारणावरून खडसवायला सुरुवात केली आहे। वॅगन उलटी करून सुद्धा त्याच्यामधून कोळसा खाली पडत नाही, तो चिपकून राहतो पूर्ण वॅगनला। मग आम्हाला त्याला मॅन्युअली अनलोड करायचं आणि पावड्यांनी सुद्धा असं तऱ्हेनं तो कोळसा काढायचा। पण तो काढल्यावर तो पुढे जर आपण टाकला तोच कोळसा सिस्टीम मध्ये, तर मग सिस्टीम मध्ये जे आपले ट्यूब्स असतात किंवा मग कोल बंकर्स आहेत मिलच्या वर, त्याच्यामध्ये जाऊन तो बसतो आणि ते पूर्ण सिस्टम आपली डिस्टर्ब होते। तर हे प्रमाणे यावर्षी नाही असं दरवर्षीच पावसाळ्यामध्ये जनरली हा प्रॉब्लेम आम्हाला सिरियसली येतो। आधी खासगी व्यावसायिक या क्षेत्रात आले नसल्यानं चांगला वाईट सर्वच प्रकारचा कोळसा सरकारला मिळायचा। पण गेल्या काही वर्षात कोल इंडियानं कोळसा ई ऑक्शन पद्धतीनं देण्याचं ठरवल्यानं मोठ्या प्रमाणात खासगी वीज निर्मितीला सुरुवात झाली। तर राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात औष्णिक वीज प्रकल्पांना मंजुरी दिल्यानं अनेकांनी वीज निर्मितीला सुरुवात केली। विदर्भात मुबलक कोळसा आहे या एकाच कारणावरून राज्य सरकारनं 40च्या वर थर्मल पॉवर प्रकल्पांना मंजुरी दिली। त्यापैकी 39 थर्मल पॉवर प्रकल्प एकट्या विदर्भाच्या वाट्याला आले। त्यापैकी अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केली, परंतु सुरुवातीलाच त्यांनाही कोळशाची टंचाई जाणवू लागली आहे। जेव्हा राज्यावर अतिरिक्त लोड शेडिंगचं संकट येतं तेव्हा या खासगी कंपन्या इतरत्र वीज विकतात। त्यामुळे या कंपन्यांचा फायदा राज्य सरकारला कमीच मिळतो। विदर्भात अनेक खासगी वीज निर्मिती केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे। अदानी, वर्धा पॉवर, इंडिया बुल्स, GMR सारखे प्रकल्प येत्या काही वर्षात सुरू होतील। पण राज्यावर ओढवलेल्या लोड शेडिंगच्या परिस्थितीत या कंपन्या आगाऊ दरात वीज विकतात। या कंपन्यांना राज्यात वीज विकणं बंधनकारक नाही, त्यामुळे जरी राज्यात खासगी वीज प्रकल्प असले तरी वीज राज्यालाच मिळेल याबद्दल शाश्वती नाही। मीटिंग झालेली होती, त्याच्यामध्ये साहेबांनी पण कबूल केलं का बाबा जे आता प्रायव्हेट सेक्टरला आपण दिलंय त्यांना पण आपण कोळसा देतो आहे। काही कोळसा आपण ई ऑक्शननं देतो आहे। बाहेरच्या साधारणतः त्यांनी रेशिओ ठरवला आहे का 20% ई ऑक्शन करतात आणि 80% रुटीननं देतात। तर काय होतं का हा कोळसा जेव्हा ई ऑक्शन केला जातो तर साहजिक आहे त्यांना रेट जास्त मिळतोय WCLला। पण काय होतं का तो नेणारा कोळसा हा ट्रकनं जातो। ट्रकमध्ये मग आता प्रायव्हेट सेक्टरचे लोक जे असतात ते लोकांना देतात का तिथून कोळसा उचलायचा आहे तर चांगल्यात चांगला कसा उचलता येईल ते बघतात। विदर्भात मोठ्या प्रमाणात कोल वॉशरीज आहेत। यात रॉ कोल साफ करून चांगला कोळसा काढला जातो, पण याचाही फायदा सरकारी वीज केंद्रांना कमीच होताना दिसतो।
वीज प्रकल्पांना आणखी मोठी समस्या म्हणजे पाण्याची. ज्यावेळी उन्हाळ्यात विजेची मागणी दुप्पट होते त्यावेळी पाण्याची समस्याही मोठी असते. मागील वर्षी तर चंद्रपूरच्या इरई धरणाचं पाणी कमी झाल्यानं त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला होता. एकीकडे पाण्याची समस्या आणि दुसरीकडे निकृष्ट दर्जाचा कोळसा या दुष्टचक्रात राज्यातील वीज प्रकल्प सापडलेत. देशांतर्गत कोळसा पुरवठ्यातील अडचणी लक्षात घेता महानिर्मितीनं 2 लाख टन कोळसा आयात करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण देशातील कोळशापेक्षा आयात कोळसा प्रति टन 3,000 महाग असल्यानं सध्या तरी हे शक्य नाही. गेल्या महिन्यात अतिरिक्त लोडशेडिंगमुळे राज्याला बाहेरून 4 रुपये प्रति युनिट प्रमाणे 525 मेगावॅट वीज खरेदी करावी लागली. यात सरकारला 14 कोटी रुपये मोजावे लागले. एक नजर टाकूया राज्यातल्या औष्णिक वीज निर्मितीच्या सध्याच्या स्थितीवर. चंद्रपूर इथं 2,400 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. खापरखेडा इथं 840 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. कोराडी इथं 420 मेगावॅट वीज निर्मिती होते. तर पारस वीज निर्मिती केंद्रामध्ये 500 मेगावॅट वीज तयार होते. इतकी वीज निर्मिती करायला 1,20,000 मेट्रिक टन कोळशाची गरज लागते. याला लागणारा संपूर्ण कोळसा WCL माध्यमातून राज्याला मिळतो.